अबाउट दिस थिंग, इथे डिस्कशन करू की तुम्हाला इन आन्सर रायटिंग क्वेश्चनचा फॉर्मॅट काय आहे. वेन यू हॅव आस्क्ड अबाउट सर्टन कन्सेप्ट, ओके, फॉर्मॅट काय असणार आहे क्वेश्चनचा, कन्सेप्ट वर विचारलं असेल तुम्हाला, त्या कन्सेप्टला प्लस करून काय केलेलं असेल त्याचा कंटेम्पररी रिलेव्हन्स विचारलेला असेल. ठीक आहे, राईट. मग आता आपला जॉब काय आहे while writing an answer? What is our task? What we have to do? Obviously we'll have to explain the concept. Yes or no? म्हणजे आता इथे कमोडिटी फेटिसिझम किंवा फेटिसिझम ऑफ कमोडिटीज काय हे एक्सप्लेन केलं, राईट, हे सगळं लिहिलं कमोडिटी फेटिसिझम काय. मग आपल्याला आता एक्सप्लेन करताना द सेकंड कंपोनेंट इज यू हॅव टू गिव्ह द examples as well, add the examples. This is the framework I am telling you. Okay, if the question is with respect to any particular concept म्हणजे छोटीशी कन्सेप्ट, याच्यात हिस्टॉरिकल मटेरियलिझम म्हणत नाहीये, कारण हिस्टॉरिकल मटेरियलिझम तर प्रोसेस आहे ना. येस और नो, एलिएनेशन इज अ प्रोसेस. तर ते प्रोसेस बद्दलचं नाही म्हणत आहे. अशा छोट्या छोट्या कन्सेप्टवर जेव्हा प्रश्न येईल, या छोट्या कन्सेप्ट प्रश्न येईल तर तेव्हा त्याला कंटेम्पररी रिलेव्हन्सलाच विचारलं जाईल. क्वेश्चनचा फॉर्मॅट हाच असणार तुमचा नेहमी. ठीक आहे. एक्सप्लेन करायची कन्सेप्ट, एक्झाम्पल्स ऍड करायचे. एक्झाम्पल्स ऍड करताना काय सांगितलं मी तुम्हाला, सेक्टर वाईज एक्झाम्पल्स ऍड करा, राईट. So you should add sector wise examples and then मग सर तुम्ही म्हणाल की examples this is nothing but the contemporary relevance only, or what is the difference between examples and contemporary relevance? There is a difference. What is that? In the contemporary example, what trick you have to use, whatever sociological terminologies you have, बरोबर, ते एलॅबरेट करायच्या सरळ सरळ. फॉर एक्झाम्पल, काय सोशियोलॉजिकल टर्मिनॉलॉजीज आहेत तुमच्याकडे की ज्या तुम्ही इलॅबरेट करू शकतात फेटिसिझम ऑफ कमोडिटीज साठी? ज्या ज्या माहिती आहे तुम्हाला, एक ऑलरेडी घेतलीच ना. येस ऑर नो? इम्पॅक्ट ऑन सोशल रिलेशनशिप, राईट. सो व्हॉट कंटेम्पररी रिलेव्हन्स, मग कंटेम्पररी रिलेव्हन्स मध्ये ते मागे पण सांगितलं होतं तेच, किंवा हे एकतर तुम्ही यू एलॅबरेट द टर्मिनॉलॉजीज which we have seen in our first lecture. Yes or no? पहिल्या लेक्चर्स, पहिले 2-3 लेक्चरला जे बघितलं त्या टर्मिनॉलॉजीज, फक्त तुम्हाला एवढं अनालाइज करावं लागेल की कुठल्या टर्मिनॉलॉजीज या कन्सेप्टला ऍप्लिकेबल आहेत. कॉमन टर्मिनॉलॉजीज तर सगळ्या कन्सेप्टला ऍप्लिकेबल होतील. फॉर एक्झाम्पल सोशल रिलेशन, सोशल इंटरॅक्शन, बरोबर, रिलेशन इंटरॅक्शन, व्हॅल्यूज, नॉर्म्स, येस और नो, इन्स्टिट्यूशन्स, हे सगळीकडे लागेल ना. येस और नो? तो कंटेम्पररी रिलेव्हन्स मध्ये टर्मिनॉलॉजीज मध्ये काय काय, तर इन्स्टिट्यूशन्स वर काय काय इम्पॅक्ट होतोय, बरोबर, त्याच्यानंतर सोशल इंटरॅक्शन वर काय इम्पॅक्ट होतोय, सोशल रिलेशन कसे चेंज होत आहेत, अजून ठीक आहे व्हॅल्यूज नॉर्म्स याच्यावर काय इम्पॅक्ट होतोय. येस और नो? दॅट इज नथिंग बट युअर कंटेम्पररी रिलेव्हन्स. मग झालं ना, स्काय इज द लिमिट. मग असं होईल का आता पॉइंट आठवत नाही सर? फ्रेमवर्क आहे आपल्याकडे, बरोबर. So you have this ready-made framework. So there is no need to remember the pointers. Okay, understood? इन्स्टिट्यूशन मध्ये पण मल्टिपल इन्स्टिट्यूशन आहेत. येस और नो? ओव्हरऑल इकॉनॉमीवर काय रिलेव्हन्स आहे फेटिसिझम ऑफ कमोडिटीज वर, राईट, काय इम्पॅक्ट आहे इकॉनॉमीवर? तो इकॉनॉमी ॲज अन इन्स्टिट्यूशन. ओके, तो कंटेम्पररी रिलेव्हन्स काय, इफ दिस concept fetishism of community or this phenomena get extended into our society, काय होईल? प्रॉफिट मोटिव्ह आहे. ओके, काय होईल? इल्युजन तयार होईल, बरोबर, लोकांना अफोर्डेबिलिटी होणार नाही. झालं ना, लिहा ना हे. मग येते का लक्षात? ओके, पॉइंटर आठवायची गरज आहे का? अंडरस्टूड? सो दिस इज द रेडीमेड फ्रेमवर्क फॉर सच कॅटेगरी ऑफ क्वेश्चन. कळलंय? ओके, बऱ्याच लोकांना तेच कन्फ्युजन होतं की सर काय लिहू काय लिहू. राईट दिस थिंग.